शिवसेना आमदार सुनील राऊत हे किरीट सोमय्यांच्या विरोधात अपक्ष लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत। तसंच व्हायरल झालेले मेसेज चुकीचे असल्याचंही त्यांनी सांगितलंय। तर ईशान्य मुंबईत आधीच्या खासदारांनी शिवसैनिकांना त्रास दिला याची आठवण प्रवक्ते संजय राऊत यांनी करून दिली आहे। ईशान्य मुंबईचा तिढा सुटेना, उमेदवारीचा निर्णय दिल्लीत होणार, शिवसैनिकांचा सोमय्यांना जोरदार विरोध, सीएमची मध्यस्थी यशस्वी ठरणार। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात युतीच्या उमेदवारीचा तिढा कायम आहे। शिवसैनिकांच्या विरोधामुळे भाजपच्या किरीट सोमय्या यांची उमेदवारी रखडली आहे। एकच स्पिरिट नो किरीट असा नारा देत आमदार सुनील राऊत यांनी निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याचं सांगितलंय। तर पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपशी आमचं भांडण नाही हे स्पष्ट केलंय। आधीच्या खासदारांनी ज्या प्रकारची वक्तव्ये शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसेना प्रमुखांवर केली ती योग्य नव्हती। टीका करण्यास हरकत नाही, पण आपण कुठल्या भाषेचा वापर करतोय याचा विचार करायला हवा होता। कुठल्या मर्यादेपर्यंत टीका करावी हे आधी ठरवलं पाहिजे। आम्ही शिवसैनिकांना शांत केलंय, आता जो निर्णय घ्यायचा आहे तो भाजपचे दिल्लीतले नेते घेतील असं संजय राऊत म्हणाले। भारतीय जनता पक्षाशी आमचं आता भांडण नाहीये, इथे युतीचाच उमेदवार विजयी होईल। पण आधीचे खासदारांनी ज्या प्रकारची वक्तव्य शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुखांविषयी केली होती, टीका करायला हरकत नाही, पण तुम्ही कोणत्या भाषेचा वापर करताना कोणत्या थराला जाता, शिवसैनिकांना किती मर्यादेपर्यंत तुम्ही मर्याद त्रास देता, त्याच्यामुळे या भावनांचा उद्रेक आहे। पण आम्ही उद्धवजींच्या सूचनेनुसार आम्ही सगळ्यांना काल शांत केलेला आहे। आता जो निर्णय घ्यायचा आहे तो भाजपचे दिल्लीतले लोक घेतील। दरम्यान किरीट सोमय्यांनी मातोश्रीवर भेट मागितलीच नसल्याचा दावा विनोद तावडेंनी केलाय। ईशान्य मुंबईबाबत अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितलं। किरीट सोमय्या यांनी मातोश्रीवर भेट मागितलीच नाही। किरीट सोमय्यांची मुख्यमंत्र्यांसोबत वर्षा बंगल्यावर प्रसाद लाड सोबत बैठक चालली आहे अशी बातमी चालली। त्या किरीट सोमय्या निलमनगर मध्ये बसले होते। प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। त्यातच केंद्रीय मंत्री पियुष गोयल, भाजपचे नेते मनोज कोटक, प्रवीण छेडा यांचीही नावं चर्चेत आहेत। उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ येऊ लागली आहे, त्यामुळे कुणाला तिकीट मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। उदय जाधवसह विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई।